सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाला नवं वळण। सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे एम्सने पोलिसांना सादर केला अहवाल। आज रंगणार मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना। मोदींच्या विदर्भात 3 सभा तर राहुल गांधी उत्तर महाराष्ट्रात। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचाही सभांचा धडाका। परभणीमध्ये रामदास आठवलेंसोबत राखी सावंतही करणार प्रचार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला छावणीचं रूप। माओवाद्यांनी केलं निवडणुकीवरती बहिष्काराचं आवाहन, तर माओवाद्यांना उत्तर द्यायला पोलीस सज्ज। 10,000 जवान गडचिरोलीत दाखल। गेल्या 8 दिवसांमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू तर 50हून जास्त जखमी। सीमेपासून दूर राहण्याचे स्थानिकांना आदेश। पाकिस्तान सरकारने गोळीबाराबद्दल चर्चा करायला बोलवली उच्चस्तरीय बैठक। जयललितांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कर्नाटक हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर सुप्रीम कोर्टात घेतली धाव। हुडहुड चक्रीवादळ येत्या 24 तासात होऊ शकतं अधिक आक्रमक। हवामान खात्याचा इशारा, 140 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतात वारे। आज होणार फेसबुकचा जनक मार्क झकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। गंगा स्वच्छतेसाठी सोशल नेटवर्किंगचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करण्यासाठी केंद्र उत्सुक, तर झकरबर्गला प्रादेशिक भाषांमध्ये फेसबुकचा विकास करायची इच्छा। आणि सौंदर्य सम्राज्ञी रेखा झाली 60 वर्षांची। जगभरातल्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव।